नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आजचा व्हिडिओ खूप प्रेरणादायक आहे। मी वैभव उमप सर, उमप कोचिंग क्लासेस संचालक। आज एक शिक्षक जो आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी मोठं काम करत आहे आणि त्यांचं नाव आहे खान सर। खान सर कोण आहेत? खान सर मुळात एक प्रसिद्ध शिक्षक आणि यूट्यूबर आहेत। ते जीएस रिसर्च सेंटर आणि खान ग्लोबल स्टडीज सारख्या शिक्षण संस्थांसाठी ओळखले जातात। त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीमध्ये मार्गदर्शन दिले आहे। ते नेहमी सांगतात, शिक्षण हे प्रत्येकाचा हक्क आहे। आता त्यांनी हॉस्पिटल का सुरू केलं? खान सरने फक्त शिक्षणापुरतच मर्यादित राहिलं नाही, त्यांनी हॉस्पिटल सुरू केलं आहे। कारण अनेक गरजू लोकांना चिकित्सक महाग आहे, त्यामुळे लोक वेळेवर उपचार घेऊ शकत नाही। त्या विचारातून त्यांनी एक स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण हॉस्पिटल लोकांसाठी सुरू केलं आहे। हॉस्पिटल बद्दल मुख्य माहिती। खान सर यांचे हॉस्पिटल पटना येथे अशोक राजपथ बिहार येथे असून उद्घाटन सिनियर वर्षाच्या शेवटी किंवा जानेवारी 2026 मध्ये सुरू झाले असं सांगितलं जातं। हा हॉस्पिटल सामान्य लोकांसाठी 24x7 म्हणजे 24 तास 7 दिवस सेवेत उपलब्ध आहे। यामध्ये ब्लड टेस्ट 7 रुपये, ECG 25 रुपये, एक्स-रे 30 ते 35 रुपये, त्यासोबतच अनेक ज्या काही सुविधा आहे त्या खूप कमी पैशामध्ये इथे उपलब्ध आहे। इथे डायलिसिस वाढीव सुविधा सरकारच्या उपचारांपेक्षा स्वस्त आहे। का हे खास आहे? अनेक लोक महागात मेडिकल टेस्ट करायला जातात, ते सर्व टेस्ट आणि इलाज खूपच स्वस्त दरात उपलब्ध आहेत। या दरांनी लोकांमध्ये मोठा बदल आला आहे। यामुळे गरीब, मध्यमवर्गीय आणि विद्यार्थ्यांसारख्या लोकांनाही उपचार घेणं शक्य झालं आहे। हॉस्पिटलचा उद्देश। खान सर आणि त्यांच्या टीमचा मुख्य उद्देश आरोग्य सेवा सुलभ आणि स्वस्त बनवणं, गरिबांना आर्थिक भार न देणे, लोकांना टेस्ट आणि उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन देणे। हॉस्पिटलमध्ये मॉडर्न मशीन आणि पर्याप्त डॉक्टर्स आहेत जे गुणवत्तापूर्ण सेवा देतात। विद्यार्थ्यांवर त्याचा प्रभाव पडतो। विद्यार्थी आणि तरुणांसाठी हे हॉस्पिटल एक मोटिवेशन उदाहरण आहे। केवळ शिक्षक देणं पुरतं नाही, समाजासाठी काही असं जीवन बदलणारं काम करणं महत्वाचं आहे। यामुळे विद्यार्थ्यांना समाजसेवा, मानवी मदत आणि ध्येयासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते। खान सर हे फक्त शिक्षक नाहीत, ते आज एक समाजसेवक आहे। त्यांनी शिक्षणानंतर आरोग्य सेवा देखील सुरू केली आणि गरजू लोकांना फायदा मिळवण्यासाठी मोठा हातभार लावला। मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटले असेल तर नक्की लाईक आणि कमेंट्स करा। धन्यवाद। पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया, जेथे आपण आणखी प्रेरणादायक गोष्टी बघणार आहेत। थँक्यू। जय हिंद, जय भारत।